दूध आलं पण उशिरा आलं थोडंसं दूध. आजी लोकांना दम नाही निघत. कोराच चहा दिला त्यांना. मी कोराच चहा देत होते पहिलं पण आता उन्हाळा आहे म्हणून जरा दुधाचा चहा देते. तर आज नव्हतं दूध पण म्हणायला लागले चहा आई चहा, आणि दूध आलं आत्ता. हा थोडासा पसारा पडलाय आणि स्वयंपाक वगैरे सगळा झालाय. वरण फोडणी घालून घेतलं इकडं पहिलं. वरण करून घेतलं, चपात्या करून ठेवल्यात. बाहेर काय चाललंय बघू. डुगू आला होता, डुगूला पाणी ठेवले. हे इकडं झोपले कसं, तोंडाला हात लावून. लक्ष्म्या पाहिजे असतात. मंगलमावशीला अजिबात उभ्या झाडूने झाडता येत नाहीये. मला नेहमी म्हणत होती की लक्ष्मी आणा लक्ष्मी आणा. मग 2 लक्ष्मी आणल्यात. म्हटलं जरा पूजा करावी, हळदी कुंकू लावून पाणी वगैरे हे करावं, वजं ठेवून मग त्यांना झाडायला द्यावं. पूजा वगैरे केलेली आहे मस्तपैकी. मग अशी पूजा पण नव्हती झालेली. आता सगळं उरकून घेतले. वरती काय चालले बघू. केंगा ऐकू येते. लाईट तर कालपासून जरा असं तसंच आहे. इन्व्हर्टर साथ देत होतं ते पण आता त्याची 8 तासाचं संपलं. बा खाली कोण कोण आहे. कोमल आणि भामाजी. भाजी पण करून घेतली. कोण ओरडतंय. दोडक्याची भाजी केली आहे, भात केलाय. हा भात शिजला इकडे. दोडक्याची भाजी केली आहे, घोसावळा आणि दोडका. मस्त असं रस्सा भाजी केली. चुलीवर गौरीच्या आरावर भाजी शिजते. ही लय काल बायको येईल मगापासून. काय झालं बरं. काय झालं. रामकृष्ण हरी. मी कालवा करीता, मी कालवा करीत नाही. मी जिथल्या तिथं ठेवते आणि तू येतेस घ्या. बॅकअप करायला लागले आणि तुम्ही कालवा केलाच पाहिजे. मग तू नेऊन ठेवलं की मी तिथून आणलं की तू येतेस दारात. मग लगेच म्हणते की सगळं लागत आता मी करत होते का नाही. मला आयत्या आम्हाला लगेच लागत तयार. तुम्ही माझ्या मध्ये येत नका. भांडणं करू नका ना बाई. आपली आपली तू ये मध्ये आल्या न्यायला. काय करावं आता. तू काम तू करीत मिटवून तुझं काय आता. एवढी वेळ काल ऐकू येलाय आता मला बघून मिटवाय निघाला का तिकडं. सेपरेट होऊन काम करीत जा तुम्ही तुमचं. आम्ही व्यवस्थित ठेवलेलं हे घेऊन जाते. हा काय काय नेते तू. आणि मी आता लगेच डोकली तर बसली नाही तर आली दारात. घ्या बोलायला. कारण तुम्ही आयत्या मला आताचं भांडण बंद आहे वाटतं आज. कालवा करता होय? म्हणजे माझी जीवनाची बदल होती. दुसऱ्याला जोर आला नाही येत. तिला जोर आलाय. सारखीच बडबड करती सारखीच. मी अजून विचारलं नाही ठेवलं नाही तर माझ्या घरातलं गेलं आता येत तुम्ही नाही. घेताना ठेवी घरातून नेते या. मी फुलं जिथल्या राहत तिथं नाही ठेवते. तुझ्या बागड्या राहत नाही, बागड्या राहत नाही. मी कुठे घालते गावाला गाड्या राहत आता नाही. कानातून नाही मग मी काय घालत. करणार. मग तू तर लयच नक्कीच. तितकी घरी घालून पद्धतशीर सगळं करून. इस्त्री तर करणार तशी कडक गावान ठेवा. माया बोती काय माझी कडकच आहे गवत आणि इस्त्री तिथे. पण तुझी आहे का बघ. कडकच पाहिजे. तुझं बघ सगळं माझं गळ्यात, व्यवस्थित आहे. कानात, हा. गजरा. आणि त्यामध्ये तुम्ही मायामध्ये शिरता आणि कालवा करता. मग काय करू मी. माझं नेऊन ठेवलं म्हणून मी घेऊन आले. कसं काय घेऊन आल्या. बघ कशी घेऊन आले. आणि विचारत बसले. आज तू आली. म्हटलं तरी फोडून टाकीत तुम्ही. कोंबा म्हटलं तिकडे टाकून देता. ते कपाट्या खाली म्हटलं की टाकून देतात. ते काचेचं आहे. काचेचं बाटली आहे. हरवली आमका हरवली म्हणजे कुठलं असं? कुठून बघणार तुम्हाला सांगा. आता तूच सांग मग तुझं काय आहे. त्याची बाटली सुद्धा मी तुम्हाला सापडून देते. तुम्हाला गावात नाही. 4-4 दिवस सुद्धा सुट्टीचं पाळलेली असते. अजिबात गावात नाही तुम्हाला. मला गावात मी जिथे जिथं ठेवते काम कोणतरी गावात सुद्धा नीट तितकी ठेवीत नाही तुम्ही. सगळी माझी दादाचे व्यवस्थित आहे. पसरलेले असतात गावनी. काय माहिती. आपण घरी घालून त्या कडक मध्ये राहतच नाही तुम्ही. हा अजिबात नाही राहत. माझ्या इतकं कडक मध्ये तू राहतीस का. इतकी राहा. तुझं नुसतं चटपट काय करायचं. माझं देखवतच नाही तुम्हाला. मला नाही दाखवायचं. नाही देखवत. मी तुझं कुठं घालते का आहे का माझ्या कानात. मला लागत नाही काय मला. मी अशी व्यवस्थित राहते मस्त इस्त्रीमध्ये. मला लागत मेकअप करायला. मला लागत. तुला मेकअप करायला लागतं, माझं नेऊन लावणार ठेवते. म्हणजे लावणार. नेऊन ठेवते म्हणजे ठेवते तू. वनात वरी
चोरणारी बा पोरगी नाही मी आल्यापासून 8 वर्षात पोरगी नाही काय नाही निश्चित वागून दाखवते हा काय वागून माग दाखवते? सरत नाही मी हा. पण मागे सरत नाही नाही माग सरत मी आणले तू नेलं म्हणून मी आणलं घरात. मोकळी काय म्हणणे आहे तुझं काय आता भांडणं आहेत का हे एवढं काम करून मोकळी माग सरणार नाही हा मी काम कोणी तर काय करायलाच येतो? असतं घरात कोणी काय केलं तरी मी माझी हिंमत बांधून जागच्या करते हा काय जागते जागेवर केलं मा- माझं चोरून नेऊन घरात ठेवते आणि मी घरातून उचलून आणलं ती धारायची ती चोरणारी पोरगी नाही मग आम्ही चोरणार आहे का? कोणी सांगत चोरत नाही सुरेखा कुंभार खरी आहे का मी लोखंडे कोकोरे खरीच आहे हा. बघ कशी राहते ऐका माझ्या कानात. हे सगळे असे दडून बसलेत बघा इकडं कसलं भांडण पेटले आज या दोघींचं काय झालं होतं काय आता ते विचारायचंय मला काढणार तेच म्हणलं हा व्यवस्थित काढणार व्यवस्थित मी व्यवस्थित चार केलं. माणसात मला माहिती आहे की हे न्याय चुकी मिळवून माझी. दाखवणार माग सांगणार नाही आम्ही बी नाही सर आम्ही बोलून दाखवतो नाही, आता आणून चालणार. दाखवतो तिथून तू तुमच्या जिथं कोण ठेवतीस चुकत ना, नाही. मी ठेवलेलं प्रत्येक नाही ते. टायमाला चुकत आहे मी मी नाही चुकणार चुकत. नाही तू चुकते नाही चुकत तेच म्हणलं शब्दाच्या बाहेर चुकत नाही गेला कसा मग आरसा कंगा चुकत नाही म्हणून मी आणलं नाही होतं नाही तुम्ही बोलत पाहिजे हातवर घेता पण मी जागेवर सापडून देते तुम्हाला मी सगळं. काय हातवर घेते हा. तुला? कोणी सांगा सापडून देते का तुम्ही नाही सांगावा. आणि किती वेळा सापडून दिलं तुम्हाला हा मला काय सापडून दिलं माझी हा. तेलाची बाटली त्या नेली दिवशी भरलेली सापडून दिलं सगळं तुमचं खातं काय जाती तुम्हाला द्यायला नाही राहत मग काय करू मी मला कसं ध्यान नाही राहत तू नेलं नाही का अजिबात तू नाही. नेऊन ठेवल्यावर मला कसं तिथं मिळत गाव दुसरा बाय गावन नाही माझी फलन नाही माणसाने म्हटलं ना आम्ही शिवून दिले गावने तुमच्या गावने नाही म्हणून पलटी मारता आम्ही कुठे नाही हा. म्हणून पडले असं शिवून किती वेळा दिलं झाले म्हणून काय झालं हे. किती वेळा झाले आणि तुमची तुम्हाला गावने देऊन तुम्हाला ओळख आम्ही नाही तुला आता. सुईद्वारा विचारलं दिला नाही. सुईद्वारा पण नेला होतास नाही तर आम्ही बी शिवला असतो व्यवस्थित व्यवस्थित शब्दाच्या बाहेर राखायची. नाही याद राखा याद राख तू. आधीच्या बाहेर नाहीये मी हा आल्या करतात आधीच्या बाहेर मी नाही बी नाहीये. शब्दाच्या बाहेर नाही शब्दाच्या बाहेर व्यवस्थित बी नाही. राहायचं, व्यवस्थित आणि राहायचं. हा. व्यवस्थितच करते का अजिबात तू नेतीस मला आणि लागत नेतीस नाही बोलायला. काय. सगळं लागत मग काय आता मारती काय आणि त्या मला मेकअप करावंच लागतं मला तुमच्यासारखं नाही हा. आणि मी तुझ्यासारखं नाही आहे तुझं इथं बघते मी गोळगाट, आता. तिथं गोळगाट, तिथं गोळगाट, इथं उचक तिथं उचक करता मी उचकीत नाही माझं माझं लागतं जागेवर माझं जर गेलं की मी उचकते ते गेलं ते गेलं विचारते. माझं गेलं की मागं उचक पाचक करत मला ती सवय आहे मग उचक पाचक करायची मागं उचक पाचक करता मला पण माहिती मी पडतं की कोणाचं हेच उचकीत नाही. नाही. आणि कोणाचं नाव ठेवून घेत नाही, बोलणे खात नाही आम्ही कोणी नाही सांगा मी कोणाच्या पिशा उचकल्या का आणि कोणाच हरवलं ना मी जागत्या का घावून देते कुणी मी सांगावा की मी माझी वस्तू केली की तुझ्याच घरात गावून जाऊ. देते सगळ्यांना आणि तुझ्याकडेच मिळते. फलाने घेतलंय आरसा जेव्हा का, मिळतो, लगेच साबण सापडून मिळतं, देते. खोबरं तेलाची ती बाटली बाहेर मिळते. नाही. हा. सगळं तुझ्याकडेच मिळतं मग कसं काय तुझ्या मिळतं सापडून देते त्यांची उचाकली ना आपली मदत तुम्हाला सापडून देते बरोबर सापडत पण मला काय म्हणायचंय ऐका ना माझ्याकडे कोणी बघितले का नाही मी आले इकडं काय चाललंय भांडो करतो सकाळी सकाळी पण वत्सलाजी तुम्ही दोघी पण शाणे आहो काय हरवलंय तुमचं थांब मला वत्सलाजीला विचारते काय हरवलं होतं अव आज सनकंग आणला मेन डोकं इतरत बसले की आली भांडायला मग तिने नेऊन ठेवली काय म्हणून झालं मी आणलं. आरसा कंगवा तुला पण लाग आपण मेकअप करायला लागलो ना लगेच राहतात आम्हाला मेकअप करायचं पण यांना नको नाही मॅडम मी खरं सांगते अजिबात ऐकतच नाही काय करावं माणसांनी अगं तुम्ही तुमचं करा मेकअप गळ्यातलं घाला फळ्यातलं घाला व्यवस्थित राहा 4 माणसात मी कुठे नाही म्हणते पण मी आले की गोळ घातलाच पाहिजे ते मग माझं जातं मग हिच्याच घरात मिळतं मला घर एकच आहे दोघी एकाच खोलीत राहतात हा एकाच खोलीत राहतं पण माझी वस्तू आता इथं ठेवली गोळ घाल तिच्या तिकडे कशी काय जाते खाट खाली आरसे किती आहेत आपल्याकडे आरसा किती आहे आपल्याकडे हा? आरसा बघायला किती आहेत सगळे पण किती व्यवस्थित आहेत राहा. आरसे किती आता एकच आहे आहेत मॅडम. एक आरसा आणि 20 बाया हा. मी काय केलंय इथं इथं ह्या आरशात कोण कोण बघतं आम्ही सगळी बघतो सगळे बघतो हा, आ? आम्ही सगळी बघतो ह्या आरशात बघता का बाहेरच्या मग ती नुसती गोळ घाली काय मग गोळ आपण म्हणतो जाऊ द्या एकदा दोनदा पण तिसऱ्या वेळी ना मी जागती जागेवर धरते बघा हा. काय धरलं आपण तू? कमी पडत नाही कोणाला
हा करावं आणि काय नाही. जागतिक घेऊन धरणार म्हणजे धरणार. बरं आता मी ती आली ना बाई, हं. ती बाई येते ना घेऊन कानातलं नाकातलं, मी तिच्याकडून 20 हारशे घेते, पण भांडण करायचं भांडण नको नाही. भांडण नको पण अशा टायमाला कशासाठी भांडण लागले? भांडण कशासाठी? साठी करून घ्या. बघू कसला आरसा आहे तो, मीच जोरणी पशी त्या घेतलेला ना. हा. हा तो पण फोडलाय. बरं बरं थांबा, किती आरशे घेतलेत मी आतापर्यंत? कोण घेतलं पण जरा जपून नाही नाही, वापरा. ह्या 2 आरशाच्या आधी पण किती आरशे घेतले त्या बाईकडून मी? बसले आरसे घेतले पण जपूनच वापरत नाही. आपण विचारलं आरसा फुटला का, माया कोण नाही फुटला बाया, माया कोण नाही फुटला, कोणीच का फुलत नाही. मग ते तर माझा कुंभारनी पाड आरसा, कुंभारनी कांबा घेतला, कुंभारनी बाटली घेतली, यांना काय सापडलं नाही. त्याला तेव्हा त्यांच्या खाट्याखाली आमक खाट्याखाली आपण जाऊ दे शांत होऊ द्या. काय पिटले बाबा, कामावरले काय की करावं, बघत काय आहे, वत्सलाजी? पण माझ्याच मागं, माझ्याच मागं. आणि मी मागं आहे, अशी वत्सला उलटं आजी बांधते. ना, मग आता मी नाही. उलटं बांधते का मी उलटं बांधते? आता वत्सलाजी असू द्या, भांडणाने भांडण वाढत जात असतं. आणि मी आरशे परत घेऊन देते तुम्हाला. आता ती जरा पेटलेली आहे सध्या हा. ना. तुम्ही मोठे आहे ना, शाणे आहे ना, हो. तुम्ही समजदार आहे हा. आणि ती पण समजदार आहे. असं छान आहे. हा इथं काय आहे? इथं बघ ना, ह्या आरशात बघ ना, लागतो. पण ह्या आरशात बघ ना, ह्या आरशात बघ ना, बघ ना किती छान दिसते. मस्त दिसतं. हा, आणि तू छान नटले, एवढी सुंदर नटले, आणि कशाला अंगाचा इस्तू करून घेते? मग बॅकअप करायला लागलं तर मध्ये मध्ये शिरात तिचा मेकअप करत असताना मध्ये मध्ये जाऊ नका. आवडलं इथं थोडीशी किंवा हे म्हणून मला इथं जमत नाही इथं बघायला. म्हणून मी हो. हा आणते. काय लोक सर माझं बॅकअप करू माझ्या मला मेकअप करायला नको का? मग काय करायचं असं असं केलं मी तुम्ही. साधी राहते हा? आणि हिने किती मेकअप केले? मग करू द्या की वचला, तिला नटायला आवडतं तिला वचला. नटायला आवडतं आणि मला हे आरसा घ्यायला आवडतं. माझं बाग समजत नाही. त्यांना ते दिसत नाहीये, ते वाकलेले आहेत ना त्यांनी. वचलाजी सरळ नाहीयेत, वाकलेले आहेत. वाकलेले तर त्यांना ती तुला आरसा कसा बघता येणार, म्हणून ते तुला आरसा मागायला आल्या होत्या. पण तुम्ही तिला कशाला धरून हाताला असं झटल्या? मी नाही, ही जमली आता. जमदाटी देत असं केलं तुला, बघ तसं केलं म्हणून तिने चिडली तेवढी. तुम्ही तसं कशाला करायचं जाऊन? वचलाजी काय तुम्ही, मस्त का जाते मग मी चिरी जाते. हा मस्तकाची आग मस्तकालाच गेली. मस्तकालाच गेले ना, मग बरं झालं. मी चिरी जाते. नाही, भांडणं नाही करायची. आणि मेकअप करताना डिस्टर्ब करू नका हो, कुणी जाऊ नका जवळ. नाही जाणार. तिला मेकअप करताना तुम्हाला माहित आहे ना, तिचं झालंय आता सगळं, ती मस्त नटत होती. तुम्ही मध्ये मध्ये जाऊन कशाला तुम्ही तिला चिडीला आणलं वचलाजी? मला आमकच पाहिजे, मला तमकच पाहिजे. आपण देतो ना, माझा मेकअप होतं मग तुम्ही करा, पण त्याच्या आजभर माझ्या शिरायच्या मध्ये. हा कळलं का? मग मध्ये शिरले मी काय करतं का? नुसतं उचलून आणलं तिथून तर तुला राग आला. तिनं बघत होती वाटतं ना, मग तुम्ही उचलून आणलं, मग राग आला तिला. तिला मग आता थोडंसं तुम्ही थांबायचं होतं. थांबायचं होतं. आणि तू पण वचलाजीला द्यायला पाहिजे ना, म्हातारा माणूस आहे द्यायचं तू, पण एवढी छान. माझं होऊन द्यायचं ना, मेकअप माझं टायमाला व्हायला पाहिजे. हा मग ती माझी मध्ये शिरल्या मला लई चिड येते. 4 माणसं आले मला बुरकायचं असतं, मग माझी बुरकत असते ते लगेच मध्ये शिरत असत ना. काय छान हे कुंभार बसली घरात माणसं आले तरी उरकत नाही, म्हणजे असे बोलले खायला माझी उरकत होते पाटापाटा झटपट. कळलं का? कळलं का? बघा काय तिचं आता, ती कसं कंट्रोल करणार आता तिला? शांत व्हा, शांत व्हा, आई जगदंबा शांत व्हा. भवानी माता पेटलेली आहे आमच्या इथं, होय? खरं पेटलेली हा, आहे. हा? खरी पेटलेली आहे. शांत व्हा, शांत व्हा, दोघी बी शांत व्हा. हा? माझं नाही ऐकलं, ऐकतं तरी ऐका. तू गेली मध्ये सांगायला, तुला कोण ऐकायला बोललो ऐका नाही. म्हणून? हा? दर्शन घेते ती. हा, दर्शन घेते. ही काय नऊवारी निसले का? हो ग माझी बाई नऊवारी निसले. कुणाला हात जोडते बघू, कशी घातली कष्टा वगैरे. उभी राहा, उभी राहा. होय का म्हातारे आजे, तू भांडण ह्यानी करायला लागल्यावर समजायला येईना का तुला? आ? होय म्हातारे आजे, तू शानी आहे ना? इकडे बघ, इकडे बघ. तू शानी आहे ना, मग तू काय ह्यांना भांडणं करायला तर समजाव ना गेले, करून भांडणं म्हणावं. मी गेले की मला मारते. हा? हा काय करतील? मारते मला. मारत्याल, कसं करावं? होय. चला मिटलं, भांडणं करू नका. छान नाश्ता येतोय तुम्हाला सगळ्यांना.
काय यायले माहितीये का? मिसळ, पाव, जिलबी, गोड खावा आणि गोड राहावा सगळ्यांनी. आणि मेकअप करताना वचल आजी मध्ये जाऊ नका. नाही जाणार. चुकलं म्हणा तिला. हा, नाही तू म्हण चुकलं म्हणा वचल आजी. हा मी पण चुकले. हा मध्ये हा उचलून कसं आणलं तर कसं स्वारी. स्वारी. हा एकमेकीला असं नाही करायचं. सगळे आपण मिळून राहतो ना छानपैकी. थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडण नाही करायची. मी परत अजून आरशे आले ना, बारके बारके आरशे घेते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. हा ठीक आहे. शांत झाल्या आता आमच्या माता. माता शांत व्हा. डोळेन फिळेन बघितलं का तिचे कसे लाल झाले डोळे. कसे झाले तिचे डोळेन फिळेन. अशी पिटली होती बाबा. ती शांत आहे तोवर शांत आहे, बोलत नाही ती कुणाशी. आणि एकदा पिटली ना मग माझा पण धूर काढती. कारण संतोषी माझी म्हटलं ना पाठायची का कोण आहे? संतोषी मा. संतोषी मा. बर किसा हुडकते आता खाली. संतोषी माता शांत व्हा. झाल्या का शांत? काही खरं नाही. हो चला जी जाऊ द्या आता. विचारा डोकं ते. ठीक आहे चला. पाहुणे येले तर भेटा त्यांच्याशी.